नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं वहन्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादै च हस्तामलकं च शिष्यम् तंत्रोमुखं वाक्यकारवण्यास्मृतिं संस्कृतमान्ते श्रुतिस्मृति पुराणानामालयं सुवालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवनारायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तं पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं निरामयं ब्रह्मणमामि ईश्वरो गुरुरात्मेति मुक्तिवेदविभागिनि व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा नियमित अनुभव तथा अनुभवांनी नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत। या अमृतानुभवाचं हे 7वं ठिकाण चाललेलं आहे आणि या 7व्या प्रकरणामध्ये ज्ञानोबा अज्ञानाचं खंडन करताय। विषय असं झालेला आहे, अज्ञान अज्ञान ज्याला म्हणतात हे अज्ञान आहे तरी काय, सुख असतं ते काय करतं वगैरे पुष्कळ गोष्टी आपल्या ज्ञानोबांनी सांगितले। तेव्हा हे जे अज्ञान आहे हे अज्ञान आणि जगातले सगळे लोक खरं मानतो। वास्तविक अज्ञान अज्ञान ज्याला म्हणतात हे कल्पित आहे किंवा ते नाही, शुद्ध आहे परंतु वस्तू नाही। जसा अंधार आहे परंतु वस्तू नाही, त्याप्रमाणे अज्ञान अज्ञान ज्याला म्हणतात ते अज्ञान नाही। या सुज्ञानाला अनेक उदाहरणांनी आता आपल्याला सांगून राहिले। 8वी ओळी काल झालेली, आजची 19वी ओळी
नवा दृष्टांत देऊन राहिले. पडळही आखी डोळा आणि डोळा नव्हे अंधळा, तरी आखी या पोबाळा बोली आखी. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, आपल्या डोळ्यावर पडळ येतं, पडदा येतो. साधारणतः म्हणतात कोणी प्रत्यक्षाच्या डोळ्याला असं पडळ येतं, असं पडळाला डोळ्याला की मग डोळा होऊ शकत नाही. आता हे जे पडळ आहे हे पडळ ज्ञानवंतात डोळ्यावर येतं आणि त्यामुळे अंधाराचा विशेष मार्ग होऊ शकत नाही. जर हे डोळ्याला अंधार करू शकत नसेल, डोळ्याला ते बघायला अडथळा करत नसेल, तर त्याला पडळ कोण म्हणेल? कारण पडळ या शब्दाचा अर्थ पडदा असा आहे. ठीक म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. तेव्हा डोळ्यावर पडळ येतं आणि मग डोळा होऊ शकत नाही. तस आत्म्यावर पडळ येतं, अज्ञानाच पडळ येतं. अज्ञानाचा पडदा आत्म्यावरती मुक्त आत्मा काही दिसत नाही. असा हे जे उदाहरण मी वारंवार अज्ञानासंबंधित देतो हे चुकीच आहे. कारण आत्म्यावर जर पडळ आलं आणि त्या आत्म्याला अंधळ केलं, समजा जसं आपल्या डोळ्याला अंधळ केलं, मग आपला डोळा पाहू शकत नाही, खरं. तसं जर आत्म्यावरती पडळ गेलं आणि आत्म्याला अंधळ केलं, मग पडळ आले हे कोण पाहिजे? डोळ्याला पडळ आलेलं आहे हे पाहणार तर कोणी असं ना, जर आत्म्याशिवाय कोण पाहू शकत नाही. तो आत्म्याला सगळ्या इंद्रियांचा राजा असल्यामुळे सगळ्या इंद्रियांना तो शक्ती देतो. म्हणून आत्म्यावर पडळ येणं, आत्म्यावर अज्ञान येणं हे चुकीचं आहे, असं जाणून. किंवा दुसरं उदाहरण द्यायला आहे, 20व्या ओळीतलं 20व्या ओळीमध्ये ज्ञानवाद म्हणताय, इंधनाच्या अंगी खवळले नाही, ते न गळे ते गाऊनी शक्ती स्वीते. इंधनाच्या अंगी खवळले नाही, ते न गळे ते गाऊनी शक्ती स्वीते. मनवा सांगताय, उदाहरण देत आहेत जनवा. इंधन म्हणजे लाकूड. जळणाऱ्या लाकडाला जर अग्नी लागला, लाकडं जर अग्नीमध्ये टाकली आणि तो अग्नीवर ते जाळत नसेल तर त्याला अग्नी पण मिळेल का? अग्नीचा स्वभाव असा आहे की तुम्ही कुठले लाकूड टाका, कोरडं जरी टाकलं तर काही वेळाने ते सुकून तो जाळतो. झाडं घेऊन टाकावं, तेव्हा अग्नीचं काम आहे जाळणं. असा हा जाळणारा अग्नी याच्यामध्ये जर लाकड टाकली आणि ती जर त्यांनी जाळली नाही तर त्या अग्नीला अग्नी कोण म्हणेल? अग्नीची ती जी जाळण्याची शक्ती ती अग्नी म्हणजे ज्येष्ठ आहे असे मला म्हणतात. इंधनाच्या अग्नी, इंधन म्हणजे लाकूड. खवळले नाही, त्या लाकडांवर जर अग्नी लागला तर दोघांनी तो जाऊन त्यांना जाळून टाकतो. आणि तुझे म्हटलं की ते जळत नाहीये तर मग त्या अग्नीला काही शक्तीच नाही असं म्हणावं लागेल. हे जे उदाहरण आहे हे जाणून आपल्याला आशयासाठी देत आहे
की आत्मस्वरूपामध्ये हे जे अज्ञान वृत्तीचं किंवा अज्ञानाच्या आत्म्याला झाकून टाकतं, त्यामुळे आत्मा आम्हाला कळत नाही, समजत नाही, अज्ञानाने आम्हाला आत्म्याचं दर्शन होत नाही, हे ज्यांचं म्हणणं आहे ते त्या अग्नीला शक्ती नाही असं म्हणण्यासारखं झालं. आणि नागपूर अग्नी वेळ टाकल्यानंतर तो जाणार नाही, तो निमित्त अग्नीला शक्ती कधी. तस म्हणतात आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान होऊ शकेल, कारण आत्मा इतका शक्तिमान आहे की हे जे काल्पनिक असं तुमचं आवरण आहे हे काय खरोखरच जरी आवरण आलं तरी तो त्याला चिरून बाहेर येतो. त्यांनी सगळे ते त्यांनी प्रकाशित केलेले आहे. आम्ही आत्म्याचा हा प्रकार जाणलेला नसल्यामुळे आम्हाला तो असणार आत्म्याद्वारे कळत नाही. तेव्हा आत्मा हा सर्व प्रकाशमान असे स्वयंप्रकाशित आहे आणि त्याला कुठलाही म्हणा, कुठले लाकूड म्हणा किंवा कुठले कार्य असेल ते ज्याप्रमाणे तो आम्ही जाऊन हस्तगत होता लाकडांना, त्याप्रमाणे हा आत्मराज या आत्म्याजवळ येणाऱ्या अज्ञानाला नष्ट होतो. ज्ञानवाचं म्हणणंच आहे की हे अज्ञान नाहीच आहे. अज्ञान दुनियाला म्हणू राहिला ते कुठलाही पदार्थ नाही, वस्तू नाही, अशी वस्तू नाही ती. ही काल्पनिक वस्तू आहे तेव्हा त्या काल्पनिक वस्तूला आत्म्याच्या ठिकाणी जाऊन आत्मा तो झाकला जातो असं कशाला म्हणतात. किंवा 21व्या ओळीमध्ये आता पुन्हा एक दृष्टांत देत आहे. म्हणाले अंधारू कोंडली घरी घरा पडसाई न करी, अंधारी या अक्षरी न भरावाची. घरातून जाण्याचा सोपा असे सोपे सोपे उदाहरण देतात अज्ञानाचं खंडन करण्यासाठी, की त्यामुळे तुम्हाला चटकन लक्षात यावं. ते म्हणतात समजा आता आपण काय केलं, घराचं बाहेर पडताना आपण काय करतो, दिवे वगैरे बंद करून जातो की खिडक्या दारा बंद करून घेतो आणि जायचं आपल्याला बाहेर यात्रेमध्ये. आता मग तुम्ही घरामध्ये असलेले दिवे खिडक्या वगैरे जे काय असतं ते सगळं बंद करून अंधार पळून जातात नाही का. अंधार पासून तुम्ही कोणाला कोणलं अंधार आला शिकून खाऊन घेतलं दाराला, म्हणजे चांगलंच कोणलं ना त्याला. म्हणतात अशा त्या कोंडलेल्या अंधाराने जर तुझ्या खोलीला काळ केलं नाही, म्हणजे काढून जरी केली अंतरलेले कपडे वगैरे काही असतील काढून जातात, कारण अंधार काळा आहे ना. मग कोंडलेल्या अंधाराने तुमच्या घराला जर काळेपणा येत नसेल किंवा घरामध्ये दार उघडल्याबरोबर तिथं दिवा लावल्याबरोबर तो तुम्ही कोंडलेला अंधार तुम्हाला तसा सापडत नाही, दिसत नाही. कुठे गेला तो अंधार? तेव्हा अंधार नावाचा कोणी पदार्थ नाहीये, अंधार नावाची कोणी वस्तू नाहीये. आम्ही म्हणतो अंधाराला कोणी गेलो तो अंधार, परंतु अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव आहे. प्रकाश नसणं म्हणजे अंधार. तेव्हा
प्रकाशाच्या अभावाला तुम्ही कोणून गेला होता आणि अंधाराला कोणून गेला होता असं ज्ञान होतं. मग त्या अंधाराचं काय सामर्थ्य राहिलं? तुम्ही एवढं त्याला कुंडलं हे केलं आणि त्याने तुझ्या घरावर कपड्यांवर काहीच प्रकार केला नाही, काही तारा लावलं नाही, तुझं घर जसं तसं ठेवलं त्याने. त्या अंधाराची काही शक्ती आहे का? वास्तविक अंधाराने काहीतरी तुमच्या घरामध्ये असं काय केलं असं करून तर म्हटलं असतं की बाबा अंधार फार वाईट हो, त्याला असं त्याला कोण जाऊ नये. परंतु तो काहीच करते ना. पुन्हा दार उघडलं तुम्ही देवाला तर पुन्हा तसे तसे अंधार पुढे. याचा अर्थ असा की अंधार नावाची कोणी वस्तू नाही, ते केवळ कल्पित आणि भासमान असं आहे. त्याप्रमाणे त्या परब्रह्माच्या त्या ब्रह्माच्या त्या आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान नावाची गोष्ट नाही. अज्ञानाने त्या परब्रह्माला त्या आत्म्याला ढाकलं जात नाही, त्याचा कुठलाही परिणाम होत नाही, किंवा ते नाही ते तिथं आपल्याला मिळाले. किंवा 22वी गुरु सांगतात 22व्या ओळीमध्ये ज्ञान आपल्याला समजावे. ओ जाओ नेती जागणे हे निधीचे निदकोण दिवसा नानी ते रात्रीची कैची सुंदर उदाहरण देत आहे. अहो तुम्ही त्याला झोप म्हणता, निद्रा. ओ जाओ नेती जागणे मनुष्य निजला आणि त्यावर विचारलं अरे वा तू झोपला का? आता मनुष्य झोपलाय आणि त्याला तुम्ही विचारता का रे वा झोपला का तू? आणि त्याने जर हो दिला मग तो झोपलाय का? मी त्याची झोप केलेली त्यात तो ओ देतोय पण तो मी झोपलो नाहीये. आणि आम्ही म्हटलं की हा झोपला आता, कोणी म्हणाला की मी आता झोपतो. परंतु तो जर झोपेत ओढ येत असेल तर तो जागाच आहे ना, मग तो कसं झोपला? हे जर ओढीमध्ये सांगताय निद्रा जर जागृतीमध्ये वागण्याप्रमाणे व्यवहार करण्याप्रमाणे मला निद्रेतला तो माणूस निद्रेमुळे झोपलेले जो तुम्ही आहे ते आम्हाला होकार देतात, तर ती खरी निद्रा नव्हे. निद्रा याचा अर्थ जागृती नव्हे, जागणं नव्हे. जाग येत नाही म्हणजे झोपेमध्ये, तिला झोप म्हणतात ना. आणि झोपेमध्ये जर जाग असेल तर मग कशी काय झोपच होत नाही. तेव्हा झोपेमध्ये जर जाग राहण्याची क्रिया होत असेल तर तिला झोप मिळत नाही. किंवा ही रात्रात आली आहे, आता आपण रात्र म्हणतो, पण ही रात्र जर आम्हाला दिवस दाखवत असेल, रात्र कधी दिवस दाखवेल का? शक्यच नाही. म्हणा तुला तुम्ही हे रात्री भाई तू आम्हाला आता दिवस दाखव ना. रात्र जर दिवस दाखवत नाहीये तर रात्र म्हणजे रात्र सांगणारच, प्रकाश नाही सूर्याचा. आणि जर ती रात्र दिवसासारखा प्रकाश दाखवत असेल तर तुला रात्र कोण मिळेल? नाही का? तुम्ही दिवसाला उणेपणा आणला त्या रात्रीने.
तेव्हा त्याप्रमाणे हे अज्ञान जर आम्हाला आत्म्याच्या ठिकाणी दिसलं आणि आत्म्याला ते झाकतोय असं दिसलं तर तो आत्मा झाकला गेला असं म्हणता येईल का? आणि झाकला गेला तर मग तो झाकला गेला आहे हे कोणाला कळेल? आत्म्याशिवाय आम्हाला कळत नाही. तात्पर्य असं की आत्मा अज्ञानातून झाकला जात नाही. अज्ञान हे कल्पित आहे, खोट आहे, त्या अंधाराप्रमाणे आहे. त्याप्रमाणे ज्ञानवाणी 22व्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे. 28 दिवसाचं उदाहरण दिलं ते आता 23व्या मध्ये त्याचं स्पष्टीकरण होतात. तैसे त्याप्रमाणे आत्मा अज्ञान असके असता तो न मुके ते अज्ञान शब्दा लडके आले चिकी. त्याप्रमाणे आत्मा अज्ञान असते. आत्म्याजवळ जर अज्ञान असेल आणि ते असताना तो न मुके मग तो आत्मा आपल्या ज्ञानाला मुकत नसेल. आत्मा ज्ञानवान आहे आणि हे अज्ञान जे आहे त्याच्याजवळ गेलं. अज्ञान जर आपल्याजवळ जाऊन त्या आत्म्याला झाकून टाकून त्याचं ज्ञान बंद करत नसेल, त्याचं ज्ञान झाकून टाकत नसेल तर मग त्या आत्म्याला आत्मा तरी कोण म्हणे? ज्ञानी कोण म्हणे? ज्ञानवास म्हणतात आत्मा ज्ञानाला मिळत नाही. आत्मा घन आहे, ज्ञान घन आहे. आत्म्यामध्ये संपूर्ण ज्ञान आहे. अशा संपूर्ण अज्ञान घन आत्म्याला हे जे तुम्ही कल्पित अज्ञान आहे ते अज्ञान झाकू शकत नाही किंवा त्या आत्म्याला अज्ञानी बनवू शकत नाही. अज्ञानाचा धर्म काय असला पाहिजे की अज्ञान त्याच्याजवळ जाईल त्याला अज्ञानी बनवलं पाहिजे. त्याने बरोबर आहे. परवा त्यांनी उदाहरण दिलं होतं आपल्याला की कोळशाची राख आहे. कोळशाच्या राखेजवळ जर तुम्ही गेला आणि ती उडून तुमच्या अंगावर आली तर तुम्ही तुमचे कपडे वगैरे सगळे काळे होऊन जाते की नाही. तर कोळसा म्हणजे काळा, तो त्याचा स्वभाव काळ करणं. तसा अज्ञानाचा स्वभाव काय असला पाहिजे? ज्याच्याजवळ जाईल त्याला अज्ञानी करायचं. आम्ही म्हणतोच ना आम्ही अज्ञानी आहे, आम्ही अज्ञानी का? कारण अज्ञान आहे म्हणे आमच्या अंतर्गणामध्ये अज्ञान आहे म्हणून आम्हाला ऐकवलं नाही, ते कळलं नाही, हे सुचलं नाही असं आम्ही का म्हणतो? कारण आमच्यावर अज्ञान आहे म्हणजे अज्ञानाने तुम्हाला अज्ञानी बनवलं ना. मग तसं आपल्याजवळ ते अज्ञान दिलं तर आपल्याला काय केलं पाहिजे? अज्ञानी बनवलं पाहिजे. जसं तो ते अज्ञान आम्हाला अज्ञानी बनवत, आम्ही म्हणजे सुद्धा देह म्हणून म्हणतो पण वास्तविक आम्ही कोण आहोत? आम्ही आत्मा आहोत. तेव्हा आत्म्याजवळ जे अज्ञान जातं ते त्या आत्म्यालाही अज्ञानी बनवत का? आत्मा कधीही अज्ञानी होऊ शकत नाही. आणि आत्मा जर अज्ञानी झाला तर ज्ञान कोणाला येतं? तात्पर्य असं की हे अज्ञान जे आहे ते कल्पित आहे, खरं नाही. पुन्हा सांगताय तैसे आत्मा अज्ञान असके असता तो न मुके. तो आपल्या ज्ञानाला मुकत नाही. आत्मा जरी ते अज्ञान त्याच्या जवळ आलं म्हणे समजा तरी आत्मा त्या अज्ञानामुळे कधीही आपलं ज्ञान विसरत नाही. ते अज्ञान शब्दाला काय झालं अज्ञानाला? जर आपल्याला अज्ञानी बनवू शकत नाही अज्ञान तर मग अज्ञान हे फुकट येणार, व्यर्थ येणार, खोट आहे.
मग सगळ्यांनी काय करायला पाहिजे, ज्याचं जवळ जाईल त्याला अज्ञानी बनवलं पाहिजे. आत्म्याला ते अज्ञानी बनवू शकत नाही. त्याचा अर्थच काय झाला, त्या अज्ञानामध्ये काहीच शक्ती नाहीये. आत्मा पूर्ण शक्तिमान आहे, पूर्ण ज्ञानघन आहे. आणि हे जे अज्ञान ज्याला म्हणतात ते व्यर्थ आहे, खोट आहे, नीच आहे. अशा प्रकारे अज्ञानाचं खंडन चाललेलं आहे. तेव्हा अज्ञानाचा भाव करू नका. साधकांना विशेषतः सांगायचंय की असं म्हणू नका की काय करावं नाही करत नका, असंच करू नका. आमच्यामध्ये अज्ञान आहे, आमच्यातून अशा चुका होणारच. तेव्हा अज्ञान तुमच्या चुकांचं कारण नाहीये. अज्ञान तुम्ही होऊन घेतलेलं आहे. अज्ञानाला काही पाय कधी तुमच्याकडे आलं चालत आणि शिरलं अंगामध्ये, असं कधी होत. असं कधी कोणाच्या अंगामध्ये शिरतं का ते अज्ञान? म्हणजे आम्ही भूत कल्पना करून अज्ञानी होऊन जातो. अज्ञानी मार्ग कळत. तेव्हा हे जे म्हणणं आहे ते अज्ञानानं आम्ही असे झालो असं म्हणणं म्हणजे वेडेपणा आहे, असं म्हणून आपल्याला वारंवार सांगताय. बरं, 24वी ओळ येते. आता अज्ञानाचा अभाव कसा आहे ते सांगतात. 24व्या ओळीमध्ये अज्ञान हे अभावात्मक आहे. जसं अंधार प्रकाशाचा अभाव आहे, तसं हे अज्ञान मुळी नाहीच आहे, अभाव आहे. कसं पा 24व्या ओळीमध्ये जाणवतात, एरवी तरी आत्मया माझी अज्ञाना सावया, कारण म्हणता न्याया चुकी येईल की. एरवी तरी आत्मया माझी अज्ञाना सावया, कारण म्हणता न्याया चुकी येईल की. धन्वंतात एरवी आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान आहे, त्याचं कारण काय? कुठल्या कारणाने तुम्ही आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान आलं? आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान आलं म्हणून आम्हाला तो आत्मा दिसत नाही, तो कळत नाही, तो समजत नाही, असं जे तुम्ही म्हणून राहिला आहात ते कुठल्या युक्तीनं, कोणत्या न्यायाने, तुमच्याजवळ कोणतं तत्व आहे ज्यामुळे त्या आत्म्याला तुम्ही अज्ञानाचा आरोप करता? तुमच्याजवळ एकही युक्ती नाहीये. ते आत्म्यामध्ये अज्ञान आलं, आत्म्याजवळ अज्ञान आलं, अज्ञानाला झाकून टाकलं, हे सिद्ध करण्यासाठी कुठलीही युक्ती नाही, तुझ्या प्रमाण नाही तुमच्याजवळ, कुठलंही तत्व नाही तुमच्याजवळ, माप नाही तुमच्याजवळ, काहीच नाही तुमच्याजवळ. विनाकारण तुम्ही आरोप करता आत्म्यावर. तेव्हा निरर्थक आरोप करू नका आत्म्यावर. अज्ञानाचा ज्ञान म्हणतात. आत्म्यावर अज्ञान आहे हे म्हणायला आम्हाला कुठलंच निमित्तही नाही. कशामुळे गेला सध्या अज्ञान तू आत्म्यामध्ये जरा खायला काही म्हणतो का? कशाला गेला सध्या अज्ञान तिथं आत्म्याला? एवढा प्रकाशमान तो आत्मा शक्तिमान, त्याच्याजवळ कशाला जाईल ते अज्ञान? तेव्हा काही संगतीच लागत नाही आम्हाला असं म्हणल्याने. कुठल्याही प्रकारे आम्ही काही त्याचं समर्थन करू शकत नाही की आज्ञाजवळ गेलो. हे म्हणूनच कुठल्याही शास्त्राला, कुठल्याही न्यायाला, कुठल्याही तत्वाला धरून नाही असं ज्ञानोबा सांगेल. तुम्हाला अज्ञान म्हणायचं असेल तर म्हणा तुम्ही अज्ञान खुशाल, पण हे अज्ञान अमुक ठिकाणी जाऊन तिथं त्याला ते अज्ञानी बनवतं असं काय म्हणता तुम्ही?
अज्ञान फार बळ वाटतं का तुम्हाला? म्हणा अज्ञान आहे, अज्ञान आहे, अज्ञान म्हणा, जप करा त्याचा. पण असं म्हणू नका की ते अज्ञान अमुक ठिकाणी गेलं म्हणजे त्याला अज्ञानी म्हणून करा. हे म्हणणं तुमचं आमचं जे आहे ते चुकीचं आहे असं ज्ञानवान म्हणून राहिले. कारण त्याला कुठला आधारच नाहीये. तात्पर्य ज्ञानवंता 25वी ओळी येते. अज्ञान तमो मेळवी आत्मा प्रकाशाची खाण. आता दोन्ही मिळणी एकी कशी? आता ज्ञानवा आपल्याला विचारतात का हो तुम्ही म्हणता की अज्ञान आहे, अज्ञान आहे, अज्ञान आहे, अज्ञान त्या आत्म्याकडे जातं, ते आत्म्याला दाखवून टाकतो, त्या आत्म्याला अज्ञानी बनवतो. ज्ञानवा या ओळीमध्ये तुम्हाला आम्हाला विचारतायत अज्ञान म्हणजे काय? अज्ञान तमो मेळवी. अज्ञान अंधकार जे आहे ना ते अंधार बनवणार आहे. अंधार म्हणजे अज्ञान आहे, अज्ञान म्हणजे अंधार आहे. अंधारासारखं असताना अज्ञान, अंधार कसला आता कसं पसरला, आता त्याने सगळं दाखवून टाकले, झाडं दगड वगैरे रस्ते सगळं दाखवून टाकले. तसं अज्ञान आहे म्हणे. आणि ते अज्ञान जिथं जाताना तिथं सगळं दाखवून टाकत, म्हणजे ते अंधाराला जमवतं, अंधारासारखं येते. आणि आता हा जो आत्मा आहे, ज्या आत्म्याजवळ जात तो आत्मा कसा आहे? आत्मा प्रकाशाची खाण. आत्मा तर प्रकाशाची खाण आहे. अहो तिथं प्रकाश येते आत्म्यामध्ये. मग एवढ्या मोठ्या प्रकाशाजवळ हे अज्ञान होते, अंधकार कसं काय तिथे जाऊन बसेल? तिथे का ते साध्या दिव्याजवळ सुद्धा अंधार येऊ शकत नाही. आणि त्या आत्म्यामध्ये तर उजेडाची खाण आहे, प्रकाशाची खाण आहे म्हणे. खूप प्रकाश आहे तिथं. मग अशा प्रकाशाच्या खाणीजवळ हे अज्ञानाचं अंधार पण कसं जाईल आणि कसं त्याला दाखल हो? अज्ञान तम मिळणी आत्मा प्रकाशाची खाण. आता दोन्ही मिळणी एकी कशी? आता दोन्ही एकत्र आले तर काय होईल? ते प्रकाशाची खाण आहे आत्मा म्हणजे, आणि अज्ञान म्हणजे अंधाराची खाण आहे. आता या दोन खाणी एकत्र आणल्या आपण, अंधार आणला आणि प्रकाश जवळ आणला, एकत्र राहतील काय? प्रकाश आणि अंधार जोडी जोडीनं राहतील का कधी? एक तर प्रकाश राहील, नाही तर एक अंधार राहील. हा नियम आहे आपला. आता इथंच पाहणार हॉल मध्ये प्रकाश आहे, आता उजेड आहे म्हणून अंधार नाही, बाहेर अंधार आहे प्रकाश नाही. म्हणजे एक कोणती तरी गोष्ट राहते, एक तर प्रकाश राहील नाही तर अंधार राहील. तुम्ही म्हणता प्रकाशी आणि अंधारी जवळजवळ राहायला पाहिजे, ते शेजारी शेजारी एकाच घरामध्ये. अजून शक्य आहे ते जर भिन्न प्रकारचे आहे, त्यांच्या वृत्ती भिन्न आहे, त्यांचं कार्य भिन्न आहे, तर ते जोडीनं राहतील कसे एकत्र? तेव्हा अंधार आणि प्रकाश जवळजवळ राहू शकत नाही. मग आत्मा जर प्रकाशाची खाण आहे तर त्या प्रकाशाच्या खाणीजवळ हे अज्ञान रूपी अंधार कसं काय राहील होती? तर मग आत्म्याच्या ठिकाणी अंधार नाही ठरलं, अज्ञानच नाही. मग आता तुला दृष्टांत देऊन ज्ञान वापरायला सांगतात. अहो साधा आपल्या नेहमीचा व्यवहारातला दृष्टांत बघा ना. स्वप्न आणि जागरू, आठवू आणि विसरू, एकमेकाहारी चालती जरी. दोन जोड्या आहेत. एक जोडी आहे स्वप्नाची आणि जागृतीची.
तुम्ही म्हणता स्वप्न आणि जागृती दोन्ही जवळजवळ आहेत. कसे असतील? स्वप्नाने झोपेत येत आणि जाग झाली की स्वप्न जात. हे तर खरं की नाही? जागेपणी झोप आपल्याला स्वप्न दिसत का? झोपेमध्ये जेव्हा आम्ही असतो तेव्हा स्वप्न आम्हाला दिसतात. तेव्हा स्वप्न आणि जाग येणं, जागृती हे दोन्ही एकत्र राहू शकत नाही. एक जाग राहील नाहीतर स्वप्न राहील. तेव्हा जागही पाहिजे, स्वप्नही पाहिजे. वारे वा, असं कसं चालेल? तसं ते अज्ञान आणि आत्मा यांचं एकत्र राहणं शक्यच नाही. किंवा दुसरं उदाहरण देतात ज्ञानोबा, आठवू आणि विसरू. आता तुम्ही म्हणतात मला आठवण पण आहे आणि मी विसरून पण गेलो. असं कसं काय होईल? समजा तुम्हाला आठवण गेली, तुमच्या घरातला कुठे विचारलं तुम्ही तुम्हाला, आणि तुम्हाला आठवण आहे, तुम्ही चांगला ठेवलेला आहे पेटीमध्ये, कशामध्ये, कुलपामध्ये, आठवण पण आहे. आणि तुम्ही म्हणाल मी विसरलो, कुठे ठेवलं मला माहिती नाही. किल्ली तुमच्या हातामध्ये, कुलूप लावलेले आहे, तुम्ही पेटी ठेवलेला आहे, तो कशातरी ठेवलेला आहे कपाटात. हार कुठे ठेवलेला आहे हे तुम्हाला पक्क माहिती आहे, म्हणजे आठवण आहे. आणि जर तुम्हाला कोणी विचारलं की बाबा तुमचा हार काही दिसत नाही का, तुम्हाला शोभा कुठे गेला, माझा हात तुम्ही कुठे ठेवला. मग आठवण आणि नाही का, आठवण आणि विसरणं दोन्ही एकत्र राहू शकतात का? एक काहीतरी असेल हो, एक तर तुम्हाला आठवण असेल नाही तर विसरणं असेल. पण तुम्ही काय करता, विसरणं पण ठेवता आणि आठवणं पण ठेवता. असं कसं चालेल? मग तुम्ही खोटं बोलता आहे की नाही? मग हे काय तुमचा व्यवहार खरा नाही. तात्पर्य विसरणं आणि विस्मृती आणि स्मरण आणि आठवण आणि विसरणं हे दोन्ही एकत्र राहू शकत नाही. स्वप्न आणि जागृती, जागर राहणं दुसरं एकत्र राहू शकत नाही. त्याप्रमाणे अज्ञान आणि आत्मा जवळजवळ राहू शकत नाही. कसं राहतील ते? भिन्न आहे स्वभावाचे ते. तेव्हा आत्म्यामध्ये अज्ञान आहे, आत्म्याजवळ अज्ञान आहे, आत्म्याला अज्ञान झाकून टाकतो वगैरे वगैरे जे काय आम्ही बरोबर करतो ती सगळी कृती आहे. तेव्हा अज्ञान गुण नाहीच असं ज्ञान आपल्याला समजायला. तेव्हा ज्ञान आपल्याला पुढच्या वेळी सांगतात 27वी ओळी तेव्हा पुन्हा उदाहरण देत आहे. शीता तापा एकवट, शीता तापा एकवट, वाहे वस्तीची वाट. बर का तमे बांधीजे मोठ सूर्यरश्मीची, का तमे बांधीजी मोठ सूर्यरश्मीची. दोन उदाहरणं देतात ज्ञानोबा. ज्ञानोबा तुम्ही एका गावाला चालले, वाट धरली चालले आणि तुम्ही म्हणतात अहो काय थंडी वाजली हो, अंगाला वर थंडी वाजते आणि पायाला काय तापलं हो, काय चटके बसून राहिले. असं कधी होईल का? ज्या रस्त्याने तुम्ही गावाला निघालाय चालला त्या रस्त्याने जाताना तुम्हाला अंगाला थंडी वाजते, थंडी आणि खाली पायाला चटके बसून राहिले, भाऊ काय टाकलो हो खाली, असं कुठेतरी अनुभव येतो तुम्हाला. थंडी आणि उष्णता एकत्र राहता का कधी? दोन्ही. जे उष्ण आहे ते उष्णच राहील ना, त्याच्याजवळ थंड कसं काय राहील, आणि जे थंड आहे त्याच्याजवळ उष्ण कसं राहील? तेव्हा थंड आणि उष्ण दोन्ही एकत्र राहू शकतात का? हे जसं खरं नाही तसं अज्ञान आणि आत्मा
एकत्र जाऊ शकत नाही. अज्ञानाजवळ अज्ञान जाऊ शकत नाही. किती ज्ञानवाक्याचे दृष्टांत देऊन तुम्हाला आम्हाला पटवून राहिले त्याने अज्ञान नाहीये. किंवा दुसरं उदाहरण देतात ज्ञानवा का तमी बांधीजे मोठ सूर्यरश्मीची किंवा अंधकाराने काय केलं म्हणे सूर्याच्या प्रकाशाची गाठोडी बांधली. अंधाराने काय केलं, हा सूर्य एवढा प्रकाश देऊन राहिला ना तो रात्री नसतो म्हणून त्या अंधाराने काय केलं एका पोतलीमध्ये सगळा सूर्याचा प्रकाश भरला. अरे काय अंधार बरे सूर्याचा प्रकाश गाठोड पर्यंत गाठोड अरे सूर्याचा प्रकाश होतो. कोण अंधार अंधार जाईल तरी का सूर्याच्या प्रकाशाजवळ. हे जसं होतं तसं आत्म्याजवळ अज्ञान जात नाही. आत्मा सूर्यप्रकाशासारखा त्याच्याहून जास्त प्रकाशमान आहे आणि हे अज्ञान अंधारापेक्षा अंधार जरी असलं तरी काय करेल तिथे तात्पर्य असं की या गोष्टी जशा शक्य नाही तसं आत्म्याच्या जवळ ज्ञान जाऊ शकत नाही. हे लक्षात ठेवा बाबांनो. किंवा पुढचा दृष्टांत देताच 28वी ओळी आली. 28व्या ओळीमध्ये ज्ञानवा सांगले नाना राती आणि दिओ एकी एके ठाई राहो ते आत्मा जीवे जीवो अज्ञानाचे काय झालं म्हणे. एका ठिकाणी आम्ही गावाला गेलो ना त्या ठिकाणी मुक्काम केला आणि त्या मुक्कामाच्या ठिकाणी रात्री आली दिवस म्हणाला. एका बाजूला आमच्या रात्र होती एका बाजूला दिवस होता मुक्कामाला. असं कधी उरला दिवस आणि रात्र कधी एकत्र राहतील मुक्कामाला. नाना राती आणि दिवो येथे एका ठाई राहो. एका ठिकाणी तरी राहिले येतील का ते दिवस आणि रात्र एकत्र राहिले तरी. मग ते अज्ञान कसं काय आत्म्याजवळ राहील. त्या आत्म्याजवळ जाऊ शकत नाही ते राहू शकत नाही ते. आत्मा जीवे जीव अज्ञानाचे किंवा आत्मा हा अज्ञानाच्या जवळ राहू शकत नाही किंवा अज्ञान आत्म्याच्या जवळ जाऊ शकत नाही असं तुला सांगता येत. आत्म्यामध्ये अज्ञान नाहीये आत्म्यामध्येही नाही आत्म्याच्या आजूबाजूने ते राहू शकत. तेव्हा आता यापुढे जर तुम्हाला कोणी विचारलं काहून तुम्हाला आत्मज्ञान का बरं नाही होत, तुम्हाला आत्मा का बरं नाही दिसत, काहून तुम्हाला आत्म्याचा अनुभव का नाहीये, तर उत्तर हे नाही द्यायचं काय करावं आता मी अज्ञानी न. म्हणजे अज्ञान खूप दिवस ठरवलंय ना. मग तुम्ही तेच उत्तर द्याल का करावं आता मी अज्ञानी नाही. तुम्हाला आत्मा न करण्याचं कारण दुसरे आणि ते कारण समजलं पाहिजे. अज्ञान कारण नाही त्याचं, कारण अज्ञान आपल्याकडे जात नाही, तिथं आपल्याजवळ अज्ञानच नाहीये. म्हणून अज्ञानामुळे आत्मा कळत नाही असं म्हणणं म्हणजे खोटं बोलणं आहे. तेव्हा असं खोटं बोलू नका. खरं खरं काय ते सांगा. आम्ही साधना केली नाही, जास्त रात्रंदिवस साधना झाली नाही, शक्तीचा विकास झाला नाही, ती शक्ती सहस्र चक्रात पोचली नाही, आम्हाला समाधी लागली नाही आणि समाधीची पुढची अवस्था आली नाही म्हणून आत्मा दिसला नाही असं म्हणा ना. सोपं कारण काय, आम्ही अज्ञानी इकडं ते करत नाही ते टाळण्यासाठी इकडं काय सांगता आम्ही अज्ञानी अज्ञानामुळे आत्मा दिसत नाही. खरं कारण काय, साधना करत नाहीये, साधनेने विकसित झालेला नाहीये,
साधना तुमची विकास पावली नाहीये, ते खरं कारण आहे. त्याच्यामुळे तो आत्मा दिसला नाही. ते खरं कारण लपून ठेवतात आणि ते आपण केलेलं नाही साधना. म्हणून मग त्या अज्ञानाच्या नावावर गुम मारायची. आम्ही अज्ञानी हो मग करायचं आहे ना. तात्पर्य असं की जानवा सांगतात अज्ञान नाहीच आहे. तुमच्या अज्ञानाच्या नावाने कशाला तुम्ही त्याच्या अंगावर हे करतात. सुंदर उदाहरणे देतात जानू आपल्याला. अशाने तरी साधक निदान आता साधना करायला लागेल आणि ते आत्मस्वरूप आणण्याची आता तो आवड झाली, छंद लागेल त्याला. तेव्हा हे असो तुमचं झाड आता म्हणतात 29वी ओळी आहे. हे असो मृत्यू आणि जिणे ये शोभती तरी निघू नये. मृत्यू आणि जिणे हे शोभती तरी निघू नये, तरी आत्मीय असणे अज्ञानीची. आता गणवाकाम असं काही उदाहरण देतात की आता पुन्हा तुम्ही अज्ञानाचं नाव घेणार नाही. ते म्हणतात मृत्यू आणि जगणं एकत्र राहील का हो. समजा एखादा मशीन मेला आणि कोणी म्हणेला जिवंत येत होत बोलणं त्याच्याशी. तो जर मेलेला आहे, मृत्यू पावलेला आहे, मेला आणि तू म्हणतो तो मेलेला नाहीये, जगतोय, जिवंत येतो. तर जिवंत असणं आणि मृत्यू पावणं हे दोन्ही जवळजवळ राहतील, ऐकत राहतील. एक मरण येईल तर एक जिवंत राहील ना. आपण नेहमी पाहतो ना आता जी माणसं मरतात ती काय जिवंत राहतात का. मग ते पण तुम्ही ते खांद्यावर घेऊन जाऊ देते. जिवंत राहिला तर मिळेल तुम्हाला खांद्यावर घेऊन चला, मला जाळा मिळेल का तो. मग त्याला अग्नी लागणार का जिवंत असेल तर. म्हणजे मरणं आणि जगणं दोन्ही बरोबर जसं राहू शकत नाही. एक मरण असेल तर जगणं असेल, जिवंत असेल मेलेला असेल, दोघांपैकी एक काहीतरी. दोन्ही असणं शक्यच नाहीये. जसं अज्ञान आणि आत्मा दोन्ही एकत्र राहू शकत. जसं मरण आणि जगणं एकत्र राहू शकत नाही. एक तर मेलेला असला पाहिजे, नाही तर जिवंत असला पाहिजे असं म्हणतो आपण. तसं एक आत्मा आहे नाहीतर अज्ञान आहे असं म्हणा आहे म्हणा. पण अज्ञामध्ये अज्ञान आहे, आत्मा अज्ञानामध्ये कळत नाही, आत्मा अज्ञानाला झाकून टाकतो. हे जे काय बरोबर नाही ना, एक खोट असत. फारच सुंदर. आता हे 30वी वेळ उद्या घेऊ आपण. आजची सत्संगाची वेळ संपलेली आहे. धर्मबा असे सखोल दृष्टांत देतात की त्या दृष्टांतांनी आपल्याला बरोबर ते पटवून देतात की अज्ञान काय आहे, आत्मा काय आहे. अरे एवढं म्हणजे समजलं तर भरपूर झालं हो. तेव्हा जर आपण 30वी वेळ घेऊ. हरिओम तत्सत.